आहे। बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलेलं असेल की फाउंडेशन कोर्स हा बेसिक कोर्स असतो, जे मागच्या वर्षी आपण शिकलेलो आहोत आणि जे आपलं बेसिक्स आहे। सपोज मॅथ्सचं झालं तर नंबर्स, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबट्रॅक्शन हे झालं मॅथ्सचं बेसिक। तर मॅथ्सच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या जोपर्यंत तुम्हाला येणार नाही तोपर्यंत तुम्हाला मेन कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर होत नाही। तर तोच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि तोही फ्रीमध्ये। तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर पॅरेंट्स हा व्हिडिओ बघत असतील तर तुमच्या मुलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। त्यांना सोबत घेऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि त्यांचं जे बेसिक्स आहे ते क्लिअर करू शकता। भरपूर ठिकाणी आपल्याला भरपूर पैसे भरावे लागतात क्लासेसमध्ये फाउंडेशन कोर्ससाठी, पण हा कोर्स तुमच्यासाठी पूर्णपणे फ्री आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर बघा, क्लास 4 साठी मॅथ्सचं जे बेसिक आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण कंप्लीट करणार आहोत। थोडा जरी तुम्ही एक कन्सेप्ट जरी बघितला तरी चालेल। तर सगळ्यात पहिले आपल्याला नंबर सिस्टीम येते। तर नंबर्समध्ये नंबर्स इन वर्ड म्हणजेच नंबर शब्दांमध्ये कसे लिहायचे। आपण जेव्हा वर्ड मध्ये नंबर लिहितो तर तो लिहिताना भरपूर मुलांना प्रॉब्लेम येतो। तर 1 to 1000 पर्यंत तरी 4th मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याला नंबर आले पाहिजे, ते बेसिक आहे। त्यानंतर 1000च्या वरती ते 4th स्टँडर्ड मध्ये शिकणारच आहे, पण 1 ते 1000 पर्यंत त्यांची पूर्ण कन्सेप्ट नंबरची क्लिअर पाहिजे। त्यांची नंबर लिहिण्याची प्रॅक्टिस तुम्ही घेऊ शकता घरी। सुट्ट्यांमध्येच हा वेळ असतो। एकदा स्कूल स्टार्ट झाली की शाळेचा होमवर्क किंवा अभ्यास याच्यामध्ये वेळ मिळत नाही, म्हणून या गोष्टी सुट्ट्यांमध्येच करायच्या असतात। तर नंबर्स तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी काही एक्झाम्पल घेतलेले आहेत। फक्त नंबर सुद्धा तुम्ही 1 पासून 1000 पर्यंत तुमच्या मुलांकडून लिहून घेऊ शकता। आणि पुढे आहेत नंबर्स इन वर्ड्स। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नंबर्स इन वर्ड्स म्हणजे इथे तुम्हाला नंबर दिलेला आहे ते स्पेलिंग सगळं तुम्हाला लिहायचं आहे। तर बघा, पहिला जो नंबर आहे तो रीड करायचा आहे 924, मग त्याला लिहायचा 924। देन आहे हा नंबर पहिले बघायचा, त्याच्यानंतर त्याला रीड करून नंतर लिहायचा 654। पुढे बघा 856। 789। आणि लास्ट नंबर आहे 196। तर हे आपण नंबर वर्ड्स मध्ये लिहून घेतलेले आहेत। तुम्ही होमवर्कला सुद्धा मी इथे देत आहे होमवर्कचे। तर हे जे नंबर्स आहेत ते तुम्हाला होमवर्क मध्ये आहे, नक्की ट्राय करा आणि नंबर रीड करून त्यांना वर्ड मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा आणि ती जी फ्लुएन्सी आहे ती तुमच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करा। नंबर तुम्हाला प्रत्येक नंबर लिहिताच आला पाहिजे, तेव्हाच तुम्ही मॅथ्सचा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकणार आहात। देन आपण पुढे प्लेस व्हॅल्यू बघणार आहोत। आपण बघणार आहोत प्लेस व्हॅल्यू। तर प्लेस व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, मी इथे फक्त 100 पर्यंत घेतलेला आहे। तर 100 पर्यंत आपण प्लेस व्हॅल्यू बघणार आहोत। सगळ्यात आधी येतं वन्स, देन टेन्स आणि देन 100। आपण या साइडला जातो, लेफ्ट साइडला। तर बघा एखादा नंबर मी इथे लिहिलाय 5, 6 आणि 3। सो बघा हा जो 5 आहे तो वन्स आहे, म्हणजे हा वन्सच्या प्लेस वरती आहे। हा जो 6 आहे तो आहे टेन्स
आणि हा जो 3 आहे हा आहे 100च्या प्लेस वरती आहे. तर याची जी प्लेस व्हॅल्यू आहे 100 आहे म्हणून आपण याला लिहिणार 300. हा टेन्सच्या प्लेस वरती आहे म्हणून हा होईल 60 कारण हा टेन्सच्या प्लेस वरती आहे. आणि हा आहे वन्स म्हणून हा ऍज इट इज आपण 5 लिहिणार. तर बघा इथे नंबर तुम्हाला प्लेस प्रमाणे टाकायचे आहेत. आता बघा 565 बरोबर. तर बघा सगळ्यात आधी आपण ह्या 100चा विचार करू. तर हा जो 100 आहे 100च्या प्लेस वरती आहे वन्स टेन्स 100. तर हा 100च्या प्लेस वरती आहे म्हणून आपण इथे 5 सर्कल करणार. देन टेन्सच्या प्लेस वरती 6 आहे म्हणून आपण इथे 6 करणार. आणि इथे 5 आहे म्हणून इथे 5 करणार. हे झालं 565. इथे घेऊया आपण 342. तर हा 100 आहे म्हणून हा 100 या प्लेस वरती येईल. 40 1 2 3 4 हे झाले 40 आणि हे 2. तुम्हाला हे सुद्धा वाचता येईल 342. आता बघा याची जर प्लेस व्हॅल्यू सांगायची झाली सपोज आपण एक नंबर घेऊया 262 आणि मी इथे बार केला याच्यावरती कॅप दिली. तर मला विचारायचं आहे की याची प्लेस व्हॅल्यू काय येईल. तर हा वन्सच्या प्लेस वरती आहे हा टेन्सच्या प्लेस वरती आहे. हा टेन्सच्या प्लेस वरती आहे म्हणून याची प्लेस व्हॅल्यू येईल 60. असंच मी जर 2चं विचारलं तर हा जो आहे तो 100च्या प्लेस वरती आहे म्हणून याची प्लेस व्हॅल्यू येईल 200. आणि हा जो आहे तो वन्सच्या प्लेस वरती आहे म्हणून याची राहील ऍज इट इज 2. बरोबर. तुम्हाला याची एक सोपी गोष्ट सांगायची झाली तर बघा जेव्हा आपण एक्सपांडेड फॉर्म करतो याच्यामध्येच आपल्याला एक्सपांडेड फॉर्म सुद्धा येतो. एक्सपांडेड फॉर्म काय असतो. सपोज नंबर दिलेले असेल 957 तर याचा एक्सपांडेड फॉर्म येईल 9 ची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती 100 आहे म्हणून आपण त्याच्यावरती 2 शून्य देणार कारण 100 वरती 2 शून्य असतात. प्लस हा जो आहे तो टेन्सच्या प्लेस वरती आहे 10 वरती 1 शून्य असतो म्हणून आपण इथे याला 50 करणार. आणि 1च्या प्लेस वरती काहीही नसतं कोणता एकही 0 नसतो म्हणून आपण त्याला ऍज इट इज लिहिणार कारण हा लास्ट नंबर आहे तो आहे वन्सच्या प्लेसवर. हा झाला एक्सपांडेड फॉर्म. याला म्हणतात एक्सपांडेड फॉर्म. आणि तुम्हाला जर नंबर दिलेला असेल 631 तर हा जो नंबर आहे तो शॉर्ट फॉर्म मध्ये कसा लिहिता येईल. आपल्याला इथे 6 घ्यायचा आहे देन 3 घ्यायचा आहे देन 1 घ्यायचा आहे. हा झाला याच्यापासून शॉर्ट नंबर तयार. रेग्युलर जो नंबर असतो तो हा वन्सच्या प्लेस वरती 1 टेन्सच्या प्लेस वरती हा 30चा 30 आणि हा 600चा 100च्या प्लेस वरती 6. अशा प्रकारे प्लेस व्हॅल्यूची सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जर 100 पर्यंतचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही 1000 पर्यंत सुद्धा घेऊ शकता. देन आपण नेक्स्ट पार्ट बघूया. विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत ऍडिशन. तुम्ही म्हणाल ऍडिशन तर म्हणजे बेसिक पार्ट्स आहे पण आपल्याला बेसिक पार्ट्सच बघायचे आहे म्हणून आपण ऍडिशन बघणार आहोत. वेगवेगळ्या ऍडिशनची प्रॅक्टिस करून तुम्ही तुमची स्पीड वाढवू शकता आणि हीच ती वेळ असते समर वॅकेशनची. तर आपण ऍडिशन बघूया. सिंपल ऍडिशन आहे 2 + 3 2 + 1 3 8 + 1 9 आणि 5 + 1 6. तुम्हाला येतच असेल. नाही येत असेल तर तुम्ही इथे लाईन सुद्धा मारू शकता किंवा मोजू सुद्धा शकता. 8 + 3 8च्या पुढे 3 मोजायचे 9 10 11 1 आणि हा 1 कॅरी देताना आपण पुढच्या नंबरच्या डोक्यावरती कॅरी देत असतो. 9 + 1 10 आणि हे 2 12 1 9 + 1 10 + 1 11. इथे बघूया 8 + 5 13 3 1 कॅरी 2 + 1 3 + 7 10 0 1 कॅरी 6 + 1 7 + 2 9. देन इथे बघूया 6 + 4 10 0 1 कॅरी
लास्टचा नंबर बघा 10 आलाय म्हणून आपण हा लास्टचा नंबर इथे लिहितो आणि हा पहिला नंबर आपण कॅरी घेतो, मग कितीही नंबर असो. देन 4 + 1 5, 5 + 5 10, 0 1 कॅरी, 5 + 1 6 + 3 9. तर अशा प्रकारे ऍडिशनचे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. 10 एक्झाम्पल जरी रोज सोडवले तर तरी तुमची प्रॅक्टिस म्हणजे जो स्पीड असतो तो वाढण्यास मदत होतो. देन आता आपण सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल घेणार आहोत. सबट्रॅक्शन बघणार आहोत. पहिले सिंपल सबट्रॅक्शन बघूया. सबट्रॅक्शन मध्ये आपल्याला खालचा जो नंबर असतो तो मायनस करायचा असतो, म्हणजेच कमी करायचा असतो. तर 6 मधून 2 मायनस करायचे आहेत, म्हणजे 6 मधून 2 काढायचे आहेत. तर आन्सर येईल 4. तुम्ही असं सुद्धा लाईन मारून सुद्धा करू शकता किंवा मोजून सुद्धा करू शकता. 6 - 2 4, 8 - 3 म्हणजे 8 मधून 3 मायनस केले, काढून टाकले तर राहतील 5. देन 9 - 2, 9 - 2 केले तर राहतील 7. देन बघा इथे आहे बोरोचे एक्झाम्पल. तर बघा 2 हा नंबर छोटा आहे 8 पेक्षा, म्हणून आपण काय करतो, इकडून एक नंबर बोरो घेतो. इकडून 1 घेतला तर इथे आपण 1 ठेवूया आणि हा वरती जाईल, म्हणजे इथे होतील 12. आणि इथून 1 घेतलाय म्हणून इथे कमी होईल 1, म्हणून 6चे राहतील 6चे राहतील 5. बरोबर. इथपर्यंत झाल्याच्या नंतर बघा 12 - 8, 12 मधून 8 जर मायनस केले आपण तर राहतील 4. देन 5 - 3 2. इथे जर बोरो घेण्याची गरज पडली असती तर तो आपण इथून घेतला असता आणि हा नंबर सुद्धा कमी झाला असता, पण इथे आपल्याला गरज नाहीये कारण 5 मधून आपण 3 इझिली मायनस करू शकतो, म्हणून इथे बोरो घेण्याची गरज नाही. देन 8 - 2 6. हे जे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही सोडून बघा आणि असेच नवनवीन एक्झाम्पल सुद्धा तुम्ही स्वतः तयार करा आणि स्वतः सोडून बघा. याच्यामुळे तुमची स्पीड वाढण्यास खूप मदत होते. पण मल्टिप्लिकेशन बघणार आहोत. ऍडिशन सबट्रॅक्शन बघितलं आहे आपण, मल्टिप्लिकेशन बघणार आहोत. मल्टिप्लिकेशन नंतर अशासाठी येते की याच्यामध्ये खाली आपल्याला ऍडिशन करावी लागते किंवा सबट्रॅक्शन डिव्हिजन मध्ये करावं लागतं, तर तो कन्सेप्ट आधी क्लिअर होणं गरजेचं आहे. आपण मल्टिप्लिकेशन बघूया. बघा शेवटच्या नंबराने स्टार्ट करायचं असतं आपल्याला. 5 6 या नंबरने या नंबर पर्यंत जायचं आहे. यासाठी तुमचे टेबल लर्न असणं खूप गरजेचं आहे, म्हणून टेबल सर्वात आधी लर्न करायचे असतात. 5 6 30. तर आपल्याजवळ 30 हा नंबर आला. हा 0 आपण इथे लिहू आणि हा 3 जो आहे तो आपण कॅरी घेणार आहोत. देन या नंबरने या नंबरला मल्टिप्लाय करायचं. 5 2 10, 10 + 3 13. आता पुढे कॅरी करायला काहीही नाही आहे, म्हणून आपण डायरेक्ट ऍज इट इज 30 लिहून घेणार आहोत. 30. देन बघा इथे बघा, तर 320 × 2. आता इथे पहिला जो नंबर आहे तो 0 आहे. या एक्झाम्पल मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणत्याही नंबरला जर आपण 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर हे 0 येतं, म्हणून 2 0 आपण इथे 0 लिहिणार आहोत. देन 2 2 4 आणि 2 3 6. हे झालं आपला आन्सर. हे आन्सर तुम्ही सॉल्व्ह करून बघा. बघा 2 नंबरचा आहे. सर्वात पहिले 3 1 3, 2 1 2, 6 1 6. हे एक या लास्ट नंबरने आपण सर्व नंबरना मल्टिप्लाय केलेला आहे. या नंबरने झाल्याच्या नंतर आपल्याला या नंबरकडे यायचंय. आपण एक नंबर मागे सोडलाय म्हणून त्याचा एक 0 आपल्याला इथे कंपल्सरी द्यायचा असतो. मग पुढे जायचं. 2 3 6. या नंबरने सुद्धा सगळ्या नंबरना मल्टिप्लाय करायचं. 2 2 4, 2 6 12. आणि या दोघं नंबरची ऍडिशन करायची. 3 + 0 3, 6 + 2 8, 6 + 4 10, 0 1 कॅरी, 2 + 1 3 आणि हा 1. 13,083 हे आपला आन्सर आलेला आहे. सो मल्टिप्लिकेशनचे सुद्धा तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे की तुमचे टेबल लर्न असले पाहिजे. टेबल लर्न असतील तरच तुम्ही मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट आपण बघणार आहोत डिव्हिजन. आता आपण डिव्हिजन बघणार आहोत. डिव्हिजन मध्ये बघा आपल्याला या पद्धतीने डिव्हिजन सॉल्व्ह करायची असते. हा जो नंबर आहे तो इथे लिहायचा 24/2. बरोबर. आता या गोष्टीमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पहिला नंबरला जर डिवाइड होत असेल तर पहिल्या नंबरलाच करायचं आहे, पण जर पहिला नंबर या नंबरपेक्षा छोटा असेल तर आपल्याला दोघं नंबर एकाच वेळी घ्यायचे असतात.
पण पहिल्या नंबरला आपण डिवाइड करू शकतोय, म्हणून आपण डिवाइड करणार आहोत. 2 1 जा 2. 2 च्या टेबल मध्ये पहिल्यांदाच 2 येतो, म्हणून आपण 2 1 जा 2 घेतले आणि हा 2 याच्यामधून मायनस केला तर इथे येईल 0 आणि हा नंबर ऍज इट इज खाली येईल. बरोबर. देन 2 च्या टेबल मध्ये 4 कितव्या नंबरला येतो ते बघूया. 2 2 जा 4, म्हणून हे 2 इथे लिहिले आणि 4 याच्यामधून मायनस केला तर येईल 0. पुढे नंबर नाही म्हणून आपण पुढे घेणार नाही. इथे 0 रिमाइंडर आला आणि आपला आन्सर आला 12. आता पुढे बघूया 36. तर याच पद्धतीने, तर आता बघा 3 हा 6 पेक्षा छोटा आहे, म्हणून आपण पहिल्या नंबरला डिवाइड करू शकत नाही, म्हणून दोघं नंबरचा विचार करायचा आहे. एक तर आपल्याला 36 बघायचा आहे टेबल मध्ये, किंवा त्याच्यापेक्षा येणारा लहान नंबर बघायचा आहे. पण 36 येतो म्हणून आपण 6 6 जा 36, म्हणून 36 मधून 36 मायनस केले तर आन्सर येईल 0. रिमाइंडर 0 आला आणि आपला आन्सर आला 6. इथे जर याच्यापेक्षा लहान म्हणजे या नंबरला झालं नाही डिव्हिजन, तर याच्यापेक्षा लहान नंबर आपल्याला त्या टेबल मध्ये शोधायचा असतो आणि त्या प्रकारे डिव्हिजन करायची असते. सो आपण नेक्स्ट पार्ट बघूया. आता आपण असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर बघणार आहोत. तर असेंडिंग आणि डिसेंडिंग म्हणजे काय ते समजून घेऊया. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, लहाना मोठा 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 असं आपण लिहत जातो आणि डिसेंडिंग मध्ये तोच उतरता क्रम लावतो. याला मराठीमध्ये म्हणतात चढता क्रम आणि उतरता क्रम. तर बघा चढत्या क्रम मध्ये काय करायचं असतं, सगळ्यात लहान नंबर पासून आपल्याला मोठ्या नंबर पर्यंत जायचं असतं आणि डिसेंडिंग मध्ये मोठ्या नंबर पासून लहान नंबर पर्यंत यायचं असतं. जसं आपण पायऱ्या चढतो तर खाली पायरी असते आणि जसं जसं वरती जातो तसं जसं वरती जाते आणि वरतून खाली येताना वरतून सगळ्यात हाय पायरीवरून आपल्याला खालच्या पायरीवरती यायचं असतं. तर बघा त्याच प्रकारे याच्यामध्ये बघा तुम्हाला नंबर दिलेले आहे 543, 216, 312. तर याच्यामधला सगळ्यात लहान नंबर आहे 216. असेंडिंग लिहिताना पहिले नंबर येईल छोटा, देन त्याच्यापेक्षा मोठा नंबर आहे 312, देन त्याच्यापेक्षा मोठा नंबर आहे 543. हे झालं असेंडिंग, लहान त्याच्यापेक्षा मोठा. हेच डिसेंडिंग लिहिताना आपल्याला याच उलट करायचं आहे. सगळ्यात मोठा आहे 543, देन 312 आणि त्याच्यापेक्षा लहान आहे 216. बघा इथे सगळ्यात लहानापासून मोठ्यापर्यंत गेलो आणि डिसेंडिंग मध्ये मोठ्यापासून लहानापर्यंत आलो. हे एक एक्झाम्पल आहे. तर बघा याच्यामध्ये सगळे 100च्या लाईनचे सर्व नंबर्स आहेत. तर बघा 112, 114, 110 आणि 109. तर याच्यामध्ये सर्वात लहान नंबर आहे 109, देन याच्यापेक्षा मोठा आहे 110, याच्यापेक्षा मोठा आहे 112. या नंबरला आपल्याला हे जे मागचे नंबर आहेत ते बघायचे आहेत, कारण पहिले नंबर सेम आहेत म्हणून आपल्याला मागचे जे नंबर आहेत त्याच्यावरून घ्यायचं आहे. 140 सर्वात मोठा. ओके, तर याला डिसेंडिंग करताना आपल्याला घ्यायचं आहे 114, 112, 110 and 109. अशा प्रकारे असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरची सुद्धा प्रॅक्टिस करा. यामुळे मोठ्यात मोठा नंबर आणि छोट्यात छोटा नंबर हा जो कन्सेप्ट आहे तुमचा तो क्लिअर होतो. सो बघूया नेक्स्ट पार्ट. आता आपण जॉमेट्रिकल फिगर्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 4 बेसिक शेप बघणार आहोत, ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर आणि सर्कल. याच्यामध्ये बघूया की पॉइंट्स कोणकोणते आहेत, त्याच्यानंतर साइड्स किती असतात, अँगल कोणते बनतात. तर अँगल बघा पहिले, अँगल 3 असतात, राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूस अँगल. तर बघा राईट अँगल जो असतो तो असतो 90 डिग्रीचा. 90 डिग्री पेक्षा कमी डिग्रीचा अँगल जो असतो तो असतो ॲक्यूट अँगल आणि जो 90 डिग्री पेक्षा जास्त असतो तो असतो ऑब्ट्यूस अँगल. एवढं लक्षात ठेवा. अँगलचं तुम्हाला पुढच्या म्हणजे आता जी 4th स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये डीप मध्ये शिकवलं जाईल. बट बेसिक जे आहे ते हे आहे की 90 डिग्रीचा अँगल असतो राईट अँगल, त्याच्यापेक्षा लहान असेल 90 डिग्री पेक्षा तर ॲक्यूट अँगल आणि 90 डिग्री पेक्षा मोठा असेल तो ऑब्ट्यूस अँगल. तर बघा इथे 3 अँगल तयार होतात, 1 2 3. बरोबर. आपण याला नाव देऊ शकतो A, B आणि C. याला साइड्स किती असतात, तर याला साइड्स असतात 3, 1
2 आणि 3, BC, CA आणि AB या 3 साइड आहेत आणि 3 पॉइंट्स आहेत. याला आपण वर्टेक्स सुद्धा म्हणू शकतो. 3 साइड आणि पॉइंट सुद्धा किंवा वर्टेक्स सुद्धा याला 3 असतात. देन 3 अँगल सुद्धा असतात. तर पुढे बघूया आपला जो आहे तो आहे रेक्टँगल. तर रेक्टँगल मध्ये समोरासमोरील बाजू जी असते ती सेम असते. याची ही अपोजिट साइड आहे ती सेम आहे आणि याची जी अपोजिट साइड आहे ही खालची ती सेम आहे. याला 4 साइड असतात, 4 साइड असतात. 1 2 3 4 साइड्स असतात 4 आणि जे व्हर्टेक्स असतात पॉइंट्स तर ते सुद्धा 4 असतात. आणि अँगल जो असतो तो याच्यामध्ये जो अँगल असतो तो ॲक्यूट अँगल असतो आणि याच्यामध्ये जो अँगल बनतो तो प्रॉपर 90 डिग्री म्हणजे राईट अँगल बनतो. असे 4 अँगल तुम्हाला या रेक्टँगल मध्ये दिसतात. अँगल 4 असतात. सेम स्क्वेअर मध्ये फक्त स्क्वेअर मध्ये हे असतं की याच्या 4ही बाजू त्या असतात त्या सेम असतात. 4 साइड्स असतात, 4 पॉइंट्स असतात, 4 अँगल असतात 90 डिग्रीचे. बट ज्या सर्व साइड असतात 1 2 3 4 चारही साइड सारख्या लांबीच्या असतात म्हणजे सर्व सारख्या असतात. देन आपण सर्कल बघूया. याला फक्त 1 एज असते. फक्त ही जी आहे ही एज असते ही एकच साइड्स असते. याला बाकी साइड्स नसतात, कॉर्नर नसतात. हे याचे जे कॉर्नर्स बघितले आपण तर असा कोणताही कॉर्नर आपल्याला सर्कल मध्ये दिसत नाही, अँगल दिसत नाही. फक्त आपला जो आहे हा सेंटर असतो. हा सेंटर याच्यानंतर तुम्हाला कॉर्ड वगैरे सुद्धा शिकवले जाते पण या बेसिक मध्ये तुम्हाला शिकायचं आहे की हा सर्कल आहे याला फक्त एकच साइड असते. याला कोणताही अँगल किंवा कोणताही कॉर्नर हा नसतो. बघूया